नमस्कार, मी वैशाली. राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे. अतिवृष्टी आणि रब्बी हंगामाचे अनुदान आमच्या खात्यात कधी जमा होणार? तुमची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे, पण त्यात एक मोठा अडथळा आहे. चला जाणून घेऊया 6,500 कोटींचे अनुदान कधी मिळणार आणि त्यात नेमकी कोणती अडचण येत आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने आत्तापर्यंत 13,477 कोटी रुपये खात्यांवर जमा केले आहेत. मात्र अजूनही सुमारे 6,000 ते 6,500 कोटी रुपयांचे अनुदान देणे बाकी आहे. ई-KYC प्रक्रिया पूर्ण करूनही ही रक्कम खात्यात न आल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शासन दरबारी मिळालेल्या माहितीनुसार हा उर्वरित निधी जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे. मात्र या विलंबामागे निवडणुकीची आचारसंहिता हे प्रमुख कारण आहे. मग पैसे नेमके कधी येणार? हे पूर्णपणे निवडणुकीच्या आचारसंहितेवर अवलंबून आहे. जर 21 डिसेंबर नंतर नवीन आचारसंहिता लागू झाली तर पैसे लगेच वितरित होण्याची शक्यता आहे. परंतु जर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या तर हा निधी मिळण्यास 15 जानेवारी नंतरचा काळ उजाडू शकतो. शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची सूचना: ज्या शेतकऱ्यांची ई-KYC अद्याप पूर्ण झालेली नाही त्यांना मंजूर झालेले अनुदान कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही. त्यामुळे तुमची KYC राहिली असेल तर ती तात्काळ पूर्ण करून घ्या, अन्यथा तुम्ही मंजूर अनुदानापासून वंचित राहू शकता. आणि हो, शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची सूचना: आता शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही उपकरणासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही जायची गरज नाही. सर्व प्रकारची शेती उत्पादने आणि उपकरणे आता थेट तुमच्या मोबाईलवर इंडिया मार्टवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की तपासा. धन्यवाद.